तुम्ही कधी ह्या सफेद वाटाण्याची भाजी केली का हो? चला चमचमीत अशी भाजी करूया। तर गॅसवरती टोप ठेवला, 2 पळी तेल घातलं, जिरे मोहरी कढीपत्ता घालून घेतला, एक मोठा बारीक चिरलेला कांदा घातला, कांदा चांगला लालसर परतू दिला, मग एक टोमॅटो घातला, तो सुद्धा परतून घेतला। नंतर ह्याच्यामध्ये मसाले घातले, ते म्हणजे 1.5 चमच कांदा लसूण मसाला, अर्धा चमच लाल तिखट, पाव चमच हळद, 1 चमचा धना पावडर घातली, तेल सुटूसपर्यंत छान असं भाजून घेतलं। मग रात्रभर भिजवलेले सफेद वाटाणा तो घालून घेतला, चवीनुसार मीठ घातलं, छान असं मिक्स केलं, वर झाकण ठेवलं आणि ह्याच्यावरती पाणी ठेवलं। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। आणि 4-5 मिनिटं शिजवून झाल्यानंतर 2 बटाटी मोठी अशा प्रकारे चिरून घातली, छान असं मिक्स करून झाकण ठेवून आता आपण शिजू देणार आहोत। तोपर्यंत इथं ठेच्यासाठी सगळं भाजून घेऊन ठेचा छान असा करून घेतलेला आहे, बघू शकता ठेचा तयार आहे। तोपर्यंत इथं वाटाणा बघितला शिजला का, छान असा वाटाणा शिजलेला आहे। मी ही भाजी कुकरला केलात तरी 3 ते 4 शिट्ट्यामध्ये छान भाजी शिजली जाते। शेंगदाण्याचं कूट कोथिंबीर घालून छान असं मिक्स केलं। मिनी थाळी आजची तयार आहे। चला आता तुम्ही सबस्क्राईब करून घ्या पटकन।